Hello everyone. Today we are going to start our new chapter, that is the chapter number 2, Computer Languages and I/O Devices. Here I/O stands for Input Output Devices. So first we discuss what is meant by computer languages. So the language is a means of communication. The language म्हणजेच काय? तर कम्युनिकेशनचं एक मीडिया की ज्याच्या थ्रू आपण काय करतोय, कम्युनिकेट करतोय. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमच्यात आणि माझ्यात कम्युनिकेट करताना मी काय करते, मराठी, इंग्लिश, हिंदी ह्या लँग्वेजचा काही यूज करते. म्हणजे ह्या लँग्वेजेस काय झाला तर हे मीडियम झालं की आपल्या दोघांमधलं कम्युनिकेशनचं. ओके, सेम वे कम्प्युटरला सुद्धा काय असणार आहे की कम्प्युटरशी कम्युनिकेट करताना त्याचे काही लँग्वेजेस आहेत, त्या लँग्वेजेसमध्येच आपल्याला कोड लिहावा लागतो किंवा त्याला इन्स्ट्रक्शन्स प्रोव्हाइड करायला लागते आणि तीच इन्स्ट्रक्शन्स तो इझिली अंडरस्टँड करून घेऊ शकतो. आणि जशी आपण इन्स्ट्रक्शन्स देणार आहे तसं तो काय करणार आहे, फॉलो करणार आहे त्या इन्स्ट्रक्शन्स. सो या लँग्वेजचे एकूण 4 टाइप्स पडतात. सो द ब्रॉड क्लासिफिकेशन ऑफ कम्प्युटर लँग्वेजेस आर, फर्स्ट वन इज अ मशीन लँग्वेज, असेंब्ली लँग्वेज, हाय लेवल लँग्वेज अँड लो लेवल लँग्वेज. असे 4 टाइप्स आपल्याला इथं बघायचे. ओके, सो द फर्स्ट पहिल्यांदा आपण बघूया व्हॉट इज मीन बाय मशीन लँग्वेज. ओके, आता मशीन लँग्वेज आहे ही अशी लँग्वेज आहे की जी कम्प्युटरला इझिली अंडरस्टँड करता येते. त्यामुळे कम्प्युटरची लँग्वेज कुठली आपण म्हणू शकतोय, मशीन लँग्वेज इज ए कम्प्युटर्स ओन लँग्वेज. त्याची स्वतःची लँग्वेज आहे ती, ज्याच्यामध्ये काय करतो आपण इझिली त्याला ती अंडरस्टँड करता येते त्या ठिकाणी, आणि त्याला ट्रान्सलेटरची गरज लागत नाही आहे. आता ट्रान्सलेटर म्हणजे काय आपण तर बघणार आहे, आपण नेक्स्ट बघणार आहे पॉईंट तो. पण तर ट्रान्सलेटर म्हणजेच काय म्हणतोय की सपोज की 2 व्यक्ती आहेत. ओके, एकाला म्हणजे सपोज एका व्यक्तीला इंग्लिश कळत नाही आहे. ओके, आणि दुसऱ्या व्यक्ती फक्त इंग्लिशमध्येच फक्त बोलू शकतो त्या ठिकाणी. तर या दोघांमध्ये कम्युनिकेशनचा काय करणार, प्रॉब्लेम क्रिएट होणार आहे. तर ट्रान्सलेटर काय करतो, त्याच्या ओन लँग्वेजचं कन्व्हर्जन इंग्लिशमध्ये करेल तो, आणि त्या दोघांमध्ये कम्युनिकेशन एस्टॅब्लिश करायचं काम करेल. सेम वे इथं आपण काय बघणार आहे की मशीन लँग्वेज ही अशी लँग्वेज आहे की जी कम्प्युटरला इझिली अंडरस्टँड करता येते. आणि ही जी मशीन लँग्वेज आहे ही मशीन लँग्वेज ही 0 आणि 1च्या फॉर्मॅटमध्येच लिहिली जाते. त्यामुळे जे काय त्यांचे इन्स्ट्रक्शन्स असतील त्या इन्स्ट्रक्शन्स 0-1च्या कॉम्बिनेशनमध्येच तिथं अवेलेबल असणार आहेत. म्हणजे जरी आपण ए प्रेस जरी केला तर एचा जो काय तुमचा 0-1चा कोड असेल तोच कोड कम्प्युटर काय करणार आहे तर अंडरस्टँड करून घेणार त्या ठिकाणी. त्यामुळे मशीन लँग्वेज जी आहे ती मशीन लँग्वेज आहे ती कम्प्युटरची ओन लँग्वेज आहे आणि ती त्याला इझिली अंडरस्टँड करता येते. मशीन लँग्वेज ही 0-1च्या फॉर्मॅटमध्येच लिहिली जाते. ओके, म्हणजे दॅट इज अ 0-0-0-1-1-1-1-0. ओके, या कॉम्बिनेशनमध्ये फक्त जे काही इन्स्ट्रक्शन्स असतात त्या इन्स्ट्रक्शन्स इथं यूज केल्या जातात. आता मशीन लँग्वेज आहेत हे मशीन लँग्वेज हा 2 टाइप्समध्ये डिवाइड केला जातात. दॅट इज अ मशीन डिपेंडंट लँग्वेज आणि मशीन इंडिपेंडंट लँग्वेज. आपण नेक्स्ट बघणार आहे. नेक्स्ट आता बघा की मशीन लँग्वेज आपण जे म्हणतोय जी कम्प्युटर इझिली अंडरस्टँड करता येते ते 2 पार्ट्स पडतात. एक आहे ऑपकोड आणि दुसरा आहे ऑपरंड. ओके, तर ऑपकोड म्हणजेच काय, ऑपरेशन कोड, आणि ऑपरंड म्हणजेच काय की ज्या ठिकाणी आपण काय करणार आहे ॲड्रेस किंवा तिथे डेटा आपण स्टोअर करून ठेवणार आहे ते लोकेशन. ओके, आता अपकोड जे म्हणतो आपण ते अपकोड काय सांगतं की अपकोड काय करतो की कुठल्या टाईपचं फंक्शन परफॉर्म करायचं आहे हे डिसाईड कोण करणार आहे, ऑपकोड करणार आहे. ओके, आणि सेकंड पार्ट काय सांगतो त्याला, जे कम्प्युटरला काय टेल्स करणार आहे की ते लोकेशन फाइंड कर आणि त्या ठिकाणी डेटा तो स्टोअर करायचं काम कर. ओके, सो द ऑपकोड आणि ऑपरंड असे मशीन लँग्वेज इन्स्ट्रक्शन्सचे 2 पार्ट्स पडतात. ओके, आता आपण जसं बघितलं की मशीन लँग्वेज या 2 पार्ट्समध्ये डिवाइड केल्या जातात किंवा 2 टाइप्समध्ये आहेत की मशीन डिपेंडंट लँग्वेज आणि मशीन इंडिपेंडंट लँग्वेज. द फर्स्ट वन बघूया आपण जी आहे मशीन डिपेंडंट लँग्वेज. ओके, आता मशीन डिपेंडंट म्हणजेच काय करतोय की त्या पर्टिक्युलर मशीनवरच ती डिपेंड असणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल की सपोज मी एखादा प्रोग्राम लिहिला आहे. ओके, आणि ज्या मी मशीनसाठी प्रोग्राम लिहिला आहे ती मशीन IBMची मशीन असेल, म्हणजे कुठल्या मॅन्युफॅक्चररची आहे किंवा कुठल्या कंपनीची मशीन आहे ह्याच्यावरती डिपेंड असतं. ओके, समजा मी IBMच्या मशीनवरती एखादा प्रोग्राम जर मी लिहिला असेल तर तो प्रोग्राम मशीन डिपेंडंटमध्ये काय असणार आहे की दुसऱ्या कुठल्या IBMची जर मशीन असेल त्याच ठिकाणी ती रन केली जाणार आहे. सपोज IBM नसून सपोज इंटेलची मशीन आहे किंवा डेलची मशीन आहे तर त्या मशीनवरती तो प्रोग्राम रन केला जात नाही किंवा एक्झिक्यूट होणार नाहीये. तर मशीन डिपेंडंट लँग्वेज काय, तुम्ही जेव्हा कोड रिटर्न करता तेव्हा तो कोड काय असणार आहे, व्हेरी फास्ट एक्झिक्यूट होईल, पण कशावरती
की ज्या ठिकाणी काय असणार आहे की ज्या पर्टिक्युलर मशीनसाठी तो तयार केलाय त्याच मशीनवरती त्याला फक्त रन करावं लागतं त्या ठिकाणी. आता ही जी मशीन लँग्वेज आहे ही मशीन लँग्वेज लिहिताना प्रोग्रामरला काय काय लागतं की वेगवेगळे इन्स्ट्रक्शन सेट किंवा कमांड्स आपण जे म्हणतो किंवा वेगवेगळे कोड आहेत ते कोड त्याला पूर्ण सगळे मेमोराइज्ड करावे लागतात त्या ठिकाणी. ओके, कारण कम्प्युटरचं इंटरनल स्ट्रक्चर किंवा इंटरनल डिझाईन चेंज झालं की तुमचा तो प्रोग्राम दुसऱ्या मशीनवरती रन करता येणार नाहीये. म्हणजे ह्याच्यासाठी काय असं की मशीन डिपेंडंट लँग्वेजमध्ये काय असं की प्रोग्रामरला त्या पर्टिक्युलर मशीनचं इन्स्ट्रक्शन सेट माहिती असला पाहिजे, इंटरनल डिझाईन माहिती असलं पाहिजे आणि त्याच्यावरच तो काय करू शकतो, ऑपरेशन करू शकतो किंवा प्रोग्राम तो राईट करू शकतोय. जर मशीन चेंज झाली तर इंटरनल डिझाईन काय होणार आहे, चेंज होणार आहे त्या ठिकाणी. म्हणजे कंपनी चेंज झाली की इंटरनल डिझाईन चेंज होणार आहे. इंटरनल डिझाईन चेंज झालं की त्याचे इन्स्ट्रक्शन सेट चेंज होणार आहेत. त्यामुळं सपोज तुम्ही सिम्पल ॲडिशनचा जरी प्रोग्राम लिहिला तरी तो ॲडिशनचा प्रोग्राम त्या दुसऱ्या मशीनवरती रन करताना त्या ठिकाणी त्याचे इन्स्ट्रक्शन सेट हे वेगळे असणार आहेत, वेगळ्या नंबरने इथं सेव्ह केलेले असणार आहेत. त्यामुळं प्रोग्रामरला काय असं ज्यावेळेला तुम्ही मशीन डिपेंडंट लँग्वेज आपण म्हणतो की ते पर्टिक्युलर तुमच्या मशीनवरतीच ती डिपेंड असणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं आपण मगाशी म्हटलं की जर मी IBM मशीनसाठी वरती मी एखादा प्रोग्राम लिहिला असेल तर तो प्रोग्राम IBMच्या कुठल्याही मशीनवरती रन होऊ शकतो. पण जर मी दुसरी इंटेलची किंवा डेल या कंपनीची मी जर मशीन यूज केली तर त्या ठिकाणी तो प्रोग्राम मला एक्झिक्यूट करता येणार नाहीये त्या ठिकाणी. ओके, ॲज वेल एज हे कसं आहे की ज्या मशीनसाठी तुम्ही प्रोग्राम लिहिलाय तिथं तो व्हेरी फास्ट एक्झिक्यूट केला जाणार आहे किंवा तो डायरेक्टली इफिशियंटली एक्झिक्यूट केला जाणार आहे. त्याला कुठल्याही ट्रान्सलेटरची गरज लागत नाही त्या ठिकाणी, कारण मशीन लँग्वेज आहे त्यामुळे ती कम्प्युटर इझिली अंडरस्टँड करता येतो. पण ह्याच्यामध्ये काय की इंटरनल स्ट्रक्चरमुळं वेगवेगळे इन्स्ट्रक्शन सेट असतात आणि ते इन्स्ट्रक्शन सेट प्रोग्रामरला लक्षात ठेवावे लागतात. आणि हे काय तुमचं टू डिफिकल्ट टू करेक्ट अँड मॉडिफाय. तर हे डिफिकल्ट आहे की पहिल्यांदा आयडेंटिफाय करणं की एरर कुठं आहेत ते, आणि आयडेंटिफाय जर केल्या तर पुन्हा त्या मॉडिफाय करायचं, चेंज करायचं, अपडेट करायचं. हे सुद्धा कसं आहे डिफिकल्ट आहे किंवा टाइम कन्झ्युमिंग आहे, जास्त त्याला वेळ लागतो. आणि मशीन डिपेंडंट लँग्वेज कुठल्या कुठल्या आहेत तर मशीन लँग्वेज आणि असेंब्ली लँग्वेज ह्या मशीन डिपेंडंट लँग्वेजमध्ये मोडतात. ओके, आता नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे मशीन इंडिपेंडंट लँग्वेज. ओके, आता मशीन इंडिपेंडंट लँग्वेज म्हणजेच काय की ती कुठल्याही मशीनवरती रन होऊ शकतं. म्हणजे एकदा तुम्ही प्रोग्राम लिहिला तर तो प्रोग्राम कुठल्याही कंपनीच्या कुठल्याही मॅन्युफॅक्चरच्या ह्याच्यावरती तो इझिली रन करता येतो. त्याला पुन्हा तुम्हाला चेंजेस करायची गरज लागत नाही. पण मशीन डिपेंडंटमध्ये कसं आहे की सपोज तुम्ही एक प्रोग्राम लिहिला, तो जर दुसऱ्या मशीनवरती तुम्हाला रन करायचा असेल, जर मॅन्युफॅक्चरर वेगळा असेल तर प्रोग्रामरला तो प्रोग्राम पुन्हा रिराईट करावा लागतो, पुन्हा तो लिहावा लागतो. त्यामुळे ॲज कम्पेअर टू मशीन इंडिपेंडंट ही कशी आहे इझी टू लर्न आहे आणि ह्या कशा तुमच्या सिमिलर टू इंग्लिश लाईक. म्हणजे आपण जसं बोलतोय नॉर्मल इंग्लिश वर्ड्स जे आहेत किंवा कोड आहेत किंवा कमांड्स आहेत त्याच कमांडचा यूज करून आपण काय करणार आहे मशीन इंडिपेंडंट लँग्वेजेस आपण राईट केला जातात. त्यामुळे ह्याला कमी वेळ लागतो, इझिली एरर फाइंड करता येतात, इझी टू लर्न आहे, इझी टू यूज आहे. त्यामुळं डिफिकल्ट नाही आहे एरर फाइंड करणं, आणि एरर किंवा काय ते आपण मिस्टेक जरी आपण शोधल्या तरी त्या इझिली आपल्याला मॉडिफाय करता येतात. ओके, आणि ह्याच्यामध्ये एकच आहे की हे जे आहेत ते मशीन इंडिपेंडंटचे लँग्वेजेस प्रोग्राम आहेत ते तुम्हाला रन करायसाठी ट्रान्सलेटरची गरज लागते. कारण इथे आपण इंग्लिश वर्ड्स वगैरे यूज करू शकतो आणि ते इंग्लिश वर्ड्स कम्प्युटरला अंडरस्टँड करता येत नाहीत. त्यामुळे त्याला कन्वर्ट करायसाठी तुम्हाला ट्रान्सलेटरची गरज लागते. त्यामुळे मशीन इंडिपेंडंट लँग्वेजेस ह्या वेगवेगळ्या आहेत. आपण म्हणतो हाय लेवल लँग्वेजेस त्या मशीन इंडिपेंडंटमध्ये येतात. ओके, आता नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे असेंब्ली लँग्वेज. पहिली आपण बघितली मशीन लँग्वेज. मशीन लँग्वेज ही कम्प्युटरला इझिली अंडरस्टँड करता येते. त्याचे दोन पार्ट्स पडतात, ऑपकोड आणि सेकंड बघितला ऑपरंट. ओके, नेक्स्ट आपण बघितलं की मशीन लँग्वेज ह्या दोन टाईप्समध्ये डिवाइड केल्या जातात, मशीन डिपेंडंट लँग्वेज, मशीन इंडिपेंडंट लँग्वेज. ओके, आता नेक्स्ट आपण बघतोय असेंब्ली लँग्वेज. ओके, आता जसं आपण बघितलं की मशीन लँग्वेज मग कसं आहे 0 आणि 1च्या फॉर्मॅटमध्ये तिथं अवेलेबल असते त्या ठिकाणी, किंवा ती जे काय आहे तो कोड तुम्ही 0 आणि 1 हे दोन डिजिट वापरून तुमचा कोड तिथं राईट केला जातो किंवा इन्स्ट्रक्शन्स तुमच्या राईट केल्या जातात. इथं आता असेंब्ली लँग्वेज आहे, जी असेंब्ली लँग्वेज ही 1952 मध्ये इंट्रोड्यूस्ड केली गेली आहे. आणि ह्याच्यामध्ये काय होतं
की जे तुमचे मशीन लँग्वेजमध्ये जे काही तुमचे ड्रॉबॅक्स होते ते ड्रॉबॅक्स ओव्हरकम करण्यासाठी काय केली, असेंब्ली लँग्वेज इन्व्हेंट केली गेली. आता जे ड्रॉबॅक्स काय होते मशीन लँग्वेजचे, की प्रत्येक सपोज मला ॲडिशन जरी करायचं असेल तर पर्टिक्युलर मला एखादा नंबर म्हणजे ॲडिशनसाठी 14 हा नंबर त्या ठिकाणी आहे, म्हणजे 1110 हा नंबर त्या ठिकाणी ॲडिशनसाठी यूज केला जातोय. म्हणजे ह्या ठिकाणी मला ॲडिशनसाठी 1110 हा कोड मला लक्षात ठेवायला लागत होता. सबस्ट्रॅक्शन असेल तर 16 नंबर हा मला कोड लक्षात ठेवायला लागत होता. आणि हे कसं आहे तुमचं, हे डिफिकल्ट आहे प्रत्येकाचे कोड लक्षात ठेवणं. ओके. आणि हे ज्या असेंब्ली लँग्वेजमध्ये काय होते की हे सगळे कोड आहेत, हे सगळे न्यूमरिक कोड त्यांनी काय केलेत, अल्फा न्यूमरिक कोडनं रिप्लेस केलेत. ओके. अल्फा न्यूमरिक म्हणजेच काय, मगाशी आपण जसं बघितलं की मशीन लँग्वेजमध्ये 0 आणि 1 हे दोनच नंबर आणि त्याचं कॉम्बिनेशनमध्ये तुमचे जे काही इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या अवेलेबल होत्या. पण अल्फा न्यूमरिकमध्ये काय इथं आपण जे बघतोय त्या अल्फा न्यूमरिकमध्ये तुम्ही A to Z या अल्फाबेटचा यूज करून तुम्ही तिथे काय करू शकता, तुम्ही इन्स्ट्रक्शन लिहू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल ते दिले बघा की सपोज 1000 हे मेमरी लोकेशन आहे, तर त्याच्याऐवजी तुम्ही इथं FIRST दॅट इज अ फर्स्ट हा त्या ठिकाणी कोड यूज करू शकताय. 1001ला सेकंड हा जो कोड आहे हा कोड तुम्ही यूज करू शकताय. म्हणजे हे जे आपण बघतोय फर्स्ट, सेकंड आणि आन्सरसाठी जे काय त्यांनी यूज केलेत ते म्हणजेच काय, असेंब्ली लँग्वेज आहेत. ओके. ह्यालाच म्हणतो अल्फा न्यूमरिक कोड. आणि हे जे आहेत 1000 किंवा 1001 ह्याला म्हणतो न्यूमरिक कोड. म्हणजे आपण जे बघितलं हे मशीन लँग्वेजचे कोड आहेत, 0 आणि 1 हे दोनच नंबर या ठिकाणी तुमचे अवेलेबल आहेत त्या ठिकाणी. ओके. आणि असेंब्ली लँग्वेजला अजून एक नाव आहे ते म्हणजे सिम्बॉलिक लँग्वेज. कारण इथं आपण काय करतो, वेगवेगळे लेटर्स आणि सिम्बॉल्सचा यूज करून ही तुम्ही लँग्वेज रिप्रेझेंट करताय किंवा ह्या लँग्वेजमध्ये तुम्ही प्रोग्राम लिहू शकताय. त्यामुळे असेंब्ली लँग्वेजचं अजून एक नाव आहे सिम्बॉलिक लँग्वेज. आता जसं आपण बघितलं की कम्प्युटरला फक्त कुठली लँग्वेज अंडरस्टँड करता येते, मशीन लँग्वेज. त्यामुळे असेंब्ली लँग्वेज सुद्धा कम्प्युटरला अंडरस्टँड करता येणार नाही. म्हणजे जरी मी एखादा प्रोग्राम राईट केला असेंब्ली लँग्वेजमध्ये तरी तो कम्प्युटर अंडरस्टँड करून घेणार नाहीये. म्हणजे मला इथं काय गरज लागणार आहे, ट्रान्सलेटरची गरज लागणार आहे. आणि ट्रान्सलेटर काय करणार आहे की तुमच्या असेंब्ली लँग्वेजचं कन्व्हर्जन तो मशीन लँग्वेजमध्ये करणार आहे. त्यामुळे इथं आपण जे बघितलं की असेंबलर कशाला म्हणतोय की असेंबलर इज अ प्रोग्राम विच ट्रान्सलेट असेंब्ली लँग्वेज प्रोग्राम इनटू मशीन लँग्वेज. सो द असेंब्ली लँग्वेजमध्ये प्रोग्राम तुम्ही लिहिलेला तो प्रोग्राम इथं असणार आहे, ज्याला आपण म्हणतोय सोर्स प्रोग्राम असेल. जे काय असणार तुमच्या इनपुट म्हणून तो असेंबलर वापरेल आणि असेंबलर त्या असेंब्ली लँग्वेज प्रोग्रामचं कन्व्हर्जन तो मशीन लँग्वेजमध्ये करणार आहे. आणि नंतरच जे काही ऑपरेशन असेल ते ऑपरेशन तुमचं कम्प्युटर परफॉर्म करू शकते. म्हणजेच आपण म्हणतोय की समजा मी एखादा प्रोग्राम राईट केला असेंब्ली लँग्वेजमध्ये, मी जर सिम्पली ॲडिशनचा जरी प्रोग्राम लिहिला, सपोज ॲड A, B, ओके, तरी सुद्धा काय असणार आहे, ह्या पूर्ण ॲड A, B किंवा ॲड नंबर एखादा मी पास केला असेल तर ह्या पूर्ण सगळ्या सेंटेन्सचं पूर्ण इन्स्ट्रक्शन्सचं तो कन्व्हर्जन 0-1च्या फॉर्मॅटमध्ये करून घेणार आहे आणि नंतरच तो त्याच्यावरती जे काही ऑपरेशन्स असतील ते ऑपरेशन परफॉर्म करणार आहे. त्यामुळे असेंबलर हा काय, असेंबलर इज अ प्रोग्राम विच ट्रान्सलेट असेंब्ली लँग्वेज प्रोग्राम इनटू मशीन लँग्वेज. कारण कम्प्युटरला फक्त मशीन लँग्वेजच अंडरस्टँड करता येते. त्यामुळे असेंब्ली लँग्वेजचं कन्व्हर्जन मशीन लँग्वेजमध्ये करणारा कोण आहे, तर असेंबलर आहे. ओके. आणि असेंबलर इज अ ट्रान्सलेटर which translate assembly language program into the machine language. Okay. So there are the advantages of assembly language program over machine language as compared to machine language. ही कशी आहे, इझी टू अंडरस्टँड आहे, इझी टू यूज आहे. ओके. इझिली आपण अंडरस्टँड करू शकतोय, यूज करू शकतोय. कारण इथं आपण काय करतोय, वेगवेगळे कोड किंवा सिम्बॉल इथं यूज करतोय. नेक्स्ट आहे इझियर टू लोकेट अँड करेक्ट एरर्स. इझिली आपण एरर फाइंड करू शकतो, इझिली कोड मॉडिफाय करू शकतो त्या ठिकाणी. तर हे त्याचे काय झाले, ॲडव्हान्टेजेस झाले. आता जसं आपण बघितलं नो वरी अबाउट ॲड्रेसेस. मशीन लँग्वेजमध्ये कसं आहे तर नंबर पण लक्षात ठेवायला लागत होता की 100001 ह्या लोकेशनला ठराविक एक नंबर सेव्ह केला. किंवा सपोज कन्सिडर करा की 1,00,000 या पोझिशनला एखादा तुम्ही काय करताय की एखादी डेटा स्टोअर करून ठेवू शकताय. म्हणजे मला प्रत्येक वेळेला त्या डेटासाठी तो पर्टिक्युलर नंबर मला लक्षात ठेवावा लागत होता. ती आपल्याला इथे लोकेशनची तर आपल्याला इथे ॲड्रेसेसची कुठलाही प्रॉब्लेम क्रिएट केला जात नाही. तर आपण डायरेक्टली काय करतोय की त्या पर्टिक्युलर सिम्बॉलिक फॉर्मॅटमध्येच आपण काय करतोय, डेटा स्टोअर करून ठेवतोय.
ते त्याचे काय झाले ॲडव्हान्टेजेस झाले. आता लिमिटेशन्स काय आहेत की मशीन डिपेंडंट आहे, म्हणजे असेंब्ली लँग्वेज आहे ती मशीन डिपेंडंट आहे. म्हणजे सपोज मी IBMच्या मशीनवरती प्रोग्राम जर लिहिला तर तो असेंब्ली लँग्वेज प्रोग्राम फक्त IBMच्या मशीनवरच रन होऊ शकतो. त्यामुळे ती काय झाली मशीन डिपेंडंट झाली. ओके. आणि नेक्स्ट आहे नॉलेज ऑफ हार्डवेअर रिक्वायर. जसं आपण मगाशी म्हटलं की मशीन लँग्वेज प्रोग्राम लिहिताना तुम्हाला त्या पर्टिक्युलर मशीनचं इंटरनल स्ट्रक्चर माहिती असलं पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी जर IBMची मशीन वापरत असेल तर IBMच्या मशीनचं इंटरनल डिझाईन कसं आहे हे मला माहिती असलं पाहिजे. त्यामुळं ते आपण म्हणतो की नॉलेज ऑफ हार्डवेअर इज ऑल्सो रिक्वायर्ड अँड मशीन लेवल कोडिंग. ओके. कारण ह्याला मशीन लेवल कोडिंग आहे, ह्याला भरपूर इन्स्ट्रक्शन सेट असणार आहे आणि तो सगळा इन्स्ट्रक्शन सेट मला लक्षात ठेवावा लागेल. आय हॅव टू रिमेमराइज ऑल दीज इन्स्ट्रक्शन सेट्स. त्यामुळे हे काय तुमचं डिफिकल्ट आहे आणि हे त्याचे काय झाले लिमिटेशन्स झाले. ओके. आता हे आपण आता बघितलं. आता नेक्स्ट याला बघायचं हाय लेवल लँग्वेजेस अँड लो लेवल लँग्वेजेस. ओके. थँक्यू.